व्ह्यूला पैसा आहे, कोकण असंच नाही गाईस. मस्त कोकम सरबत पण घेतलाय. लग्नातील जेवण असतं ना गाईस, खूप आवडतं मला. हॅलो गाईस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईस सकाळचे 5:30 वाजलेत आणि आता आपण चाललोय कोकणात. तर रायगड जिल्ह्यात चाललोय, मसला गावामध्ये लग्न आहे, त्यासाठी चाललोय आता. आणि वन डे साठी चाललोय, म्हणजे लग्न लागल्यावरती परत येणार आहे आजच. तर आज जास्त ट्रॅव्हलिंग होणार आहे आणि आजचा हा आपला ब्लॉग मोठो ब्लॉग पण होईल. आणि कोकणातील लग्न वगैरे कसं असतं, पद्धत कशी असते, ते पण तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवेन मी. आणि सोबत रोहित आहे. आपण जेव्हा पण कोकणाला जातो आपल्यासोबत रोहितच असतो. तर तो आता थांबलाय वडाला स्टेशनला. तर मी निघतोय आता, त्याला तिकडनं पिकअप करून मग आपला कोकणचा प्रवास चालू करूया. चला. गाईस, आपला भाऊ पण भेटलाय आपल्याला. आणि भाई, तुझ्यासोबत एवढे कोकणचे प्रवास केलेत, तुझी बायको पण शिव्या घालत असेल. आणि आता निघतोय, मसल्याला चाललोय मी, रायगड जिल्ह्यात. मसला लग्न आहे तिकडे. तर 10:30 वाजतील आम्हाला पोहोचेपर्यंत. आता एक अजून ठिकाणी ब्रेक घेऊ, पेट्रोल टाक फुल करू आणि तिकडनं मग डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊया. आणि जास्त ऊन नाही सकाळी सकाळी, त्याच्या अगोदर आम्हाला पोहोचायचं आहे. नंतर 9-9:30च्या नंतर लय ऊन होतं, म्हणून जरा आम्ही लवकरच निघालेलो, पण जरा लेट झालाच तरी आम्हाला. अंदर टायमालाच होतो. परंपरा परंपरा आहे. तर त्याला निघूया आता. चला काय, गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर गायस, आता पलसने फाटा सोडलाय आम्ही आणि जास्त ट्रॅफिक नव्हती म्हणून लवकर आलो. एक पाऊण तासात पनवेल आणि टच झालो. आणि गायस, गरम होत नाही, जरा थंड वाजतंय. तर आतून जरा गाडी चालवायला मजा येते. आणि जो गायस समोरचा क्लायमेट दिसतोय ना, हा हा हा, कॅमेऱ्यामध्ये नसेल दिसत, पण असं समोरून डोळ्याने जो क्लायमेट दिसतोय, एक नंबर. आणि जास्त गरम पण नाही होत, थंड वाटतंय अजून. एक 10 पर्यंत असंच मला वाटतं थंड वाटेल, नंतर जो गरम होणार आहे एकदम बेकार. गार हवा येते. आणि आता आम्ही पोहोचू कर्नाला पक्षी अभयारण्य 5 मिनिटात. आणि मुंबई गोवा हायवेला ऑफ सीझन मध्ये जास्त करून ट्रकच दिसतील तुम्हाला, बाकी काय गाड्या तर दिसणार नाही तेवढ्या. ट्रक मध्ये पण जरा जास्त जागा नाही भेटत गाडी टाकायला. तो बघा कसला उल्लत कसला चाललाय स्विफ्ट वाला. हा का आपण मरतोय. गाईस, पहिलं स्टॉप घेतलाय आता. जरा पाय दुखायला लागले आणि जरा भावाला पण कंटाळा आलेला, नाहीतर नॉनस्टॉप जायचा विचार होता. आणि हालत बघा, फुल दाढी माझी ब्राऊन झाले. आणि कपडे तर बघा, पॅन्ट बघा, फुल कलर चेंज झालाय. ब्लॅकची ती आता कोणती ग्रे दिसायला लागले. आणि भावाचे पण हालत खराब झाले. हेच मे महिन्यामध्ये मुंबईला, म्हणजे काय, कोणता हायवे, मुंबई गोवा हायवेला असंच कोकणाच्या पट्ट्याला धूल खूप असते. आणि आता थोडा चहा वगैरे पिऊ भाव परत बोलला एकदा. बाबा एक शर्ट घेऊन ये एक्स्ट्रा. त्याला डोका दिला, हा बोलते आपण डायरेक्ट रेडी होऊनच जाऊ. मी बोललो नको, तू बॅग घेऊन ये, आपण शर्ट वगैरे घेऊन जाऊया बॅगेत. ते एक चांगला गेला. तुझ्या भावाचं तसं डोकं पण आहे.
मगाच पासून जरा क्लायमेट खूप चांगला होता आणि जसं बोललेलो 9च्या नंतर तापमान वाढणार आहे. तर आता 8 वाजलेत, तोपर्यंत लगेच निघूया आणि आता भेटतो पुढच्या स्टॉपला, कारण की आता पुढे पण स्टॉप घ्यायला लागेल. पाय दुखायला लागलेत खूप. 1.5 तासाची रनिंग केली आपण. 1.5 तास पण चांगला आलो, लवकर आलो. आता पेनला पोचलोय आम्ही. गाईस पोचलोय माणगावला, दुसरा स्टॉप घेतलाय आता आणि आता नाश्त्यासाठी थांबलेलो. वडापाव घेतलाय. हा माणगावचा डेपो आहे, त्याच्याच बाजूला हा वडापाव आलाय. फेमस आहे खूप माणगाव मध्ये. तर आता नाश्ता वगैरे करू, नंतर पुढचा प्रवास चालू करू. आता 1 तास लागेल ना इथून अजून. मसल्यावर जायचं, इकडनंच पुन्हा राईट आहे एक, तो राईट मारणार आहे आम्ही, आतून नाही जाणार. तर आता वडापाव एन्जॉय करतो, नंतर निघतो. गाईस मस्त कोकम सरबत पण घेतलाय. हा, मजा आली एक नंबर. कसा वाटला तुला? तर गाईस आता नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता निघतोय. इकडनं 1 पाऊण तास लागेल, 33 किलोमीटर आहे. तर आता तरी नॉनस्टॉप जाऊया काय होईल, हा आता मस्त. आणि तिकडे आता जाऊन तुम्हाला भेटतो. हा गाईस आता आतमध्ये घुसलोय माणगाव मधून आणि आता हा घाट लागलाय. त्या घाटाचं नाव नाही माहिती काय आहे ते, पण भाई कसला दिसतोय बघा. रोड पण चांगले आहेत आणि व्ह्यू पण बघा. व्ह्यू ला पैसा आहे. कोकण असंच नाही, कोकणाला स्वर्ग असंच नाही बोलत गाईस. आणि मस्त थंड हवा येते. गरमी व्हायला स्टार्ट झाले, पण हवा येते म्हणून एवढं काय वाटत नाही बघा. टन बघा कसले डेंजर आहेत. एक नंबर मजा येते गाडी चालवायला. मगाचपासून थकलेलो, पाय बी दुखत होते गाडी चालवून चालवून, पण जसा हा घाट लागला तशी मजा यायला लागले. डेंजर डेंजर रोड एक नंबर बनवलं तिकडे. आतमध्ये घुसलोय तेव्हापासून असेच रोड आहेत, मध्ये एक पण खड्डा भेटला नाही. समोरचा व्ह्यू बघा. गाईस जरा थांबून बोललो तुम्हाला व्ह्यू दाखवूया. आणि हा बघा देसी जुगाड केलाय बसायला. आणि तो कसला व्ह्यू आहे गाईस बघा. तो का त्या रोडने आलो आम्ही वरती, कसला दिसतोय बघा. गाईस मगाशी पोचलेलो आणि आता लग्नाला अजून अर्धा 1 तास आहे. अर्धा तास आहे, 12चं लग्न आहे. बाकी हा आपला रोहन बारके आहे. हा आयुष, हा काय म्हणतात तो ऍसेस्टिकचा. ते पुढचा बोलत नाही. तिकडे बेंच वगैरे रेडी आहे. ताज मधला सेफ. ताज मधलं सेफ. बार्टेंडर. एकदा जायला लागेल रोहित त्याच्याकडे.
नामदेवता चिंतन मुहूर्त लक्ष्मीला चिंतन सुधारणा ब्रह्मा चिंतन सुधारणा पुन्हा महेश चिंतन सुधारणा अति प्रेमी जवळ जाऊन बघू ते. आता प्रेझेंट पॉकेट चिपकायला आलेलो आणि हा गम किती वर्षानंतर बघितलाय. आता भेटत पण नाही, पण इकडे भेटलाय आज काकांकडे. आणि ही पॉकेट गाईस लग्न वगैरे लागून झालेलं आहे आणि आता जेवणाची पंगत बसेल. चाललो आता आम्ही आणि जेवायला. लग्नातील जेवण असतं ना गाईस, तो खूप आवडतो मला. काय बोलतो भाऊ? एक नंबर एक लागतो नंबर जेवण लागतो. बाई. असं जेवण आमच्या गावीच भेटतो बाई. कोकणातच फक्त कोकणामध्येच फक्त. भेटतं आमच्या. तर मजा येते तो जेवण जेवायला. आणि आता पहिली पंगत बसली, आता ते उठले की डायरेक्ट आम्ही जाऊन बसू. लय भूक लागले. मुंबईवरनं इकडे आणि आले. गावी असलं ऊन लागतो ना आमच्या बेकार बेकार. बेकार. पण मजा येते कोकणात असं लग्न असलं की. तर गाईस आता निघतोय आम्ही. लग्न वगैरे झालंय, जेवण पण झालंय. आणि जसं मगाशी बोललेलो, मला लग्नातील जेवण खूप आवडतं आणि एक नंबर जेवण होता. मन तृप्त झालं. किती महिन्यांनी असं जेवण जेवलोय मी, म्हणजे लग्नातील. आणि जास्त आता लग्नाचा सीझन चालू आहे. माझ्या लग्नाच्या नंतर हा, बरोबर. रोहितच्या लग्नाच्या नंतर आता जेवतोय, बरोबर बोललाय. तर तेच मस्त वाटतं जरा लग्नातील जेवण ते गावचे बनवतात. एक नंबर वाटतं आणि पूर्ण गाव कडधान्य असतात. तर भारी वाटतं ते. आणि आता निघतोय 2:30 वाजलेत. तरी आता आम्हाला जायला किती वाजतात काय माहिती. आणि ऊन एवढा जास्त आहे ना, बेकार एकदम. म्हणून जरा इथे साईडला झाड आहेत, तिकडे येऊन जरा बसलेलो. तर बोललो आता निघूया, खूप टाइम झालाय. आणि मुंबईला काहीच असं आपल्याला काय भेटत नाही. थोड्या वेळासाठी आलोय, पण जे सुख आहे ना, हा हा हा, ते फक्त कोकणातच भेटतं, बाकी कुठे नाही. तर आता निघतोय. भेटूया आता तुम्हाला पुढे कुठे स्टॉप घेईन तिथे. तर गाईज आता थोडं नाश्ता करण्यासाठी थांबलेलो. नाश्ता वगैरे झालाय. आणि खरं बोललो तर मुंबईला जायचा थोडा पण मन नव्हता, म्हणून जास्त कुठे थांबलोच नाही. पटापट आलो. म्हणलं थांबलो तर कुठं ना कुठं परत जायचं मन करेल. असंच असतं गाईज, एकदा गावी आलो ना की परत जायचं मन नाही करत. माझं तर नाही करत, तुमचं नाही माहिती. असं कसं 4-5 दिवस राहिलं तर बरं वाटतं जरा गावी आल्यावरती. हे एक दिवस या, एक दिवस जा, मन नाही करत. सकाळी गावी येताना किती एक्साइटेड होतो आणि आता परत मुंबईला जाताना मनच नाही पूर्ण. आणि काय, गाडी तर खूप पटापट आणली तरी पण संध्याकाळ झाले. आणि आता आपलं थोडी स्पीड पण कमी होईल गाडीची. स्लो स्लो जायला थोडं अंधारामध्ये, जास्त पण स्पीडिंग नाही करत मी. आणि आता पनवेलच्या 5-10 मिनिटं पाठी आहे. अजून 1 तास लागेल जायला तरी पण. बघूया, हळूहळू जाऊया. 1 तास तर 1.5 तास जाऊ दे, पण हळू जाऊया. गाईस फायनली पोहोचलोय आणि जाम कंटाळा आलाय. बोल, माझा भाव पण व्हायचा 8:30लाच आम्ही पोहोचलो असतो, पण मानपूर पासून ट्रॅफिक होती ती पुन्हा भट्टीपर्यंत. हात पूर्ण काय म्हणतात लोखंडाचे झाले, तो होतच नाही. बिचारा माझा भाव पण थकलाय. भावाला 8 वाजता सोडली असती, पण आता 9 वाजता सोडले इथे स्टेशनला. लय हाल झाले. आणि भावा सांग, वन डे ट्रिप नका करू. वन डे ट्रिप परत कधीच नाही करायची. तर गाईस पोहोचलोय घरी आणि आज खूप वैताग आलाय. दिवसभर नुसते गाडीच चालवत होतो. तिथे काय 2-3-2.5 तास थांबलो असेल तेवढंच. आणि मेन आम्ही 8 वाजताच पोहोचलो असतो, पण जी मानपूर पासून ट्रॅफिक लागली, 1.25 तास त्याच ट्रॅफिक मध्ये होतो. 2 मिनिटं फक्त गाडी हलत होती, परत तसंच. सायंपर्यंत एवढा बेकार त्रास झालाय ना, बॉडी पण खूप दुखायला लागली आता. 9:30 वाजलेत आता घरी यायला. खूप लेट झालं. निघालेलो पण लवकर. गाईस वन डे रिटर्नची ट्रिप करताय तर नका करू. आपल्याला लय त्रास होतो लय. आणि एकतर गरमी एवढी आहे, त्याच्यामध्ये धूल वगैरे एवढी. फुल बेकार बेकार हालत झाल्या, बेकार. तर जातो मस्त फ्रेश वगैरे होतो, जेवतो आणि झोपून जातो. लय झोपायला आता जेवायचं मन तर नाही, पण जेवतो. आणि चला आता हा व्लॉग इथे सेंड करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला गाईस, बाय.